या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार झालेला आहे। छान धुकं पडतंय, हलका हलका पाऊस पडतोय, एकदम परफेक्ट वातावरण झालेलं आहे। नमस्कार, मी कल्याणी आणि आज आम्ही चाललेलो आहे बोपदेव घाटातील महादेव मंदिरात। बोपदेव घाटात येऊन थांबलोय। हलका हलका पाऊस पडायला लागलाय। वातावरण बघा, पाठीमागे असं छान धुकं पडलंय। आणि आपण पोहोचलेलो आहे बोपदेव घाटामध्ये। या ठिकाणी खूप बदल झालाय। आम्ही पूर्वी जेव्हा फलटणला जायचो तेव्हा या रस्त्याने जायचो तर इथे काहीच नव्हतं, आणि आता बघतोय तर वेगवेगळे हॉटेल झालेत आणि वातावरण पण या ठिकाणी खूप छान असते। चला आता आपण मंदिरात जाऊया। इथून आपल्याला वरती जायचंय। असं तिथे तुम्ही बघू शकता की एक भगवा कलरचा झेंडा आहे, तिथपर्यंत जायचंय। इथून पायऱ्या सुरुवात होतात जायला। बजाजची इलेक्ट्रॉनिक स्कूटर आपल्याला इथं दिसलेली आहे। हे जुनं मॉडेल आहे बजाजचं। त्याला त्यांनी इथलं जे रेस्टॉरंट आहे बोपदेव माची, त्यांनी त्याला हे केलेलं आहे, थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे। आता मी फोटो काढते याच्यावरती। ज्यावेळेस आम्ही हैदराबादला गेलो तिथं पण एक अशीच येल्लो कलरची होती, आय थिंक सुधाकर म्युझियम मध्ये। हां, इथून मंदिरात जाण्याच्या पायऱ्या सुरू होत आहेत। आता निखिलला पायऱ्या मोजायला सांगते किती येते। निम्म्या पायऱ्या आतापर्यंत आमच्या चढून झाल्यात। थोडासाच दम लागलाय, खूप नाही आहेत पायऱ्या। पोहोचलोय आता, थोड्याच राहिलेल्या आहेत। एकशे 23 पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहे। आता चला आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊया। मंदिरात छान दर्शन घेऊन झालं। सकाळ सकाळी शंभू महादेवाचं दर्शन घेतल्यामुळे मनाला खूप प्रसन्नता वाटते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार झालेला आहे। छान धुकं पडतंय, हलका हलका पाऊस पडतोय, एकदम परफेक्ट वातावरण झालेलं आहे। अशा परफेक्ट वातावरणात घरातून बाहेर फिरायला नक्की गेलं पाहिजे। मंदिराच्या पायऱ्या चढत असताना ना आपल्याला अशी कलरफुल फुलं बघायला मिळतात। सकाळी सकाळी अशी फुलं बघितल्यानंतर ना खूप छान वाटतं। मंदिरातून निम्म्यापर्यंत खाली उतरलेलो आहे आणि या ठिकाणी थोडासा असा मोकळा रस्ता आहे। बघूया पाठीमागे काय आहे ते। छान डोंगर आणि हिरवागार निसर्ग खूपच मस्त वाटतंय बघायला।
पोहोचत आलेलो आहे आपण टेकडीवरती. वरून काय दृश्य दिसते ते आता आपण बघणार आहे. जास्त वारं सुटलं या ठिकाणी. असं वाटतंय की आता आम्ही कलडतोय की काय. हातातून मोबाईल पण सुटतोय. डोंगराच्या मागच्या बाजूने आता खाली उतरत आहे. या ठिकाणी बघा ना, भरपूर लोक सकाळी सकाळी फिरायला देखील आलेली आहेत. आणि आता निखिलचं ॲडव्हेंचर चालू झालेलं आहे. काय करतोय? नको जाऊ काठावर. टेकडीवर येऊन निवांत बसलोय आता. छान इथं सुटलेल्या वाऱ्याचा आनंद घेऊया. मस्त वातावरणाचा देखील आनंद घेऊया. इथे बसलो आणि आता चला परत डोंगरावर जायचं आणि तिथून खाली उतरायचं. या गवतावर पडलेलं पाणी बघा कसं छान दिसत आहे. या निसर्गात खूप सौंदर्य आहे. फक्त ते आपल्याला ना बघता आलं पाहिजे. डोंगरावरती एक राऊंड मारून झाला. आता पायऱ्या उतरून खाली जाऊया आणि त्यानंतर आपण जाणार आहे नाश्ता करायला. अगदी 5 मिनिटातच आम्ही पायऱ्या उतरून खाली आलोय. आणि या ठिकाणी बघू शकता भरपूर गाड्या देखील आलेल्या आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळे फिरायला बाहेर पडलेले आहेत. घाटातून थोडंसं पुढे सासवड रोडला आले की हॉटेल दिसत आहेत. आता इथे नाश्ता करूया. नाश्त्यासाठी या ठिकाणी आम्ही कटवडा घेतलेला आहे. मस्तपैकी आता नाश्ता करूया. या ठिकाणी आपली गरमागरम भजी प्लेट आलेली आहे. मस्तपैकी नाश्ता केलाय आणि आता वेळ झालेली आहे चहाची. इथे बजाजची इलेक्ट्रॉनिक स्कूटर आपल्याला दिसलेली आहे.